आज बनवली मस्त चमचमीत पावभाजी. हॅलो गाईस, सकाळी शिवचं आवरून दिलं आणि शिवला शाळेत काढून दिलं. स्वामिनीचं रुटीन तर फिक्स आहे रोजचं. तिला मस्त कोवळ्या उन्हामध्ये बसते रोज. तिची आजी ती ऊन खात बसल्या होत्या. त्यानंतर मग मी आतमध्ये आले पावभाजी करण्यासाठी. बटाटा घेतला आहे, कांदा कापून घेतला आहे, बीट, फ्लावर, टोमॅटो, शिमला मिरची आणि वाटाणा. एक टोमॅटो सेपरेट घेतला इकडं ग्राइंड करण्यासाठी मिक्सरला. सर्व भाजीपाला धुवून घ्यायचं आहे आणि कुकरला लावून दिला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतलं आहे, मीठ टाकलं आहे आणि थोडीशी हळद. त्याच्यानंतर मग झाकण बंद करून ठेवलं आहे. पण मला लक्षात आलं त्यानंतर गाजर विसरले होते मी. परत मग कुकरची वाफ काढली आणि त्याच्यामध्ये गाजर टाकून दिलं आहे मग. आणि मग त्यानंतर इथं कढई ठेवली तापायला. कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि कांदा टाकला आहे जो कापून घेतला होता तो. कांदा लाल होईपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे कांदा. इकडं कांदा परतत होता तोपर्यंत शिट्टी पण होत होती कुकरची. त्यानंतर मग कुकरचं झाकण खोलून घेतलं आहे आणि त्याची वाफ जाईपर्यंत ठेवलं आहे थोड्या वेळ, थंड होईपर्यंत. मग जी टोमॅटोची ग्रेव्ही काढून घेतली होती ना, ती ग्रेव्ही कांद्यामध्ये मिक्स केली आणि ती ग्रेव्ही पण आपल्याला छान अशी परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत. मग इकडं मला हे सर्व भाज्या मॅश करायच्या होत्या. चमचाने ते करते होत नव्हत्या. मग मी जुगाड केला, झाऱ्या वाकडा केला आणि मग ते मॅश करून घेतलं सर्व. त्यानंतर मग कांद्यामध्ये आपल्याला आहे ना मसाले ॲड करायचे आहेत. पावभाजी मसाला, काश्मीरी लाल मिर्च आणि सर्व घरातले मसाले टाकून द्यायचे आहेत. त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. गार पाणी टाकलं तर चव जाते. मग गरम पाणी टाकून घेतलं आहे मिक्स करून. त्यानंतर ग्राइंड केलेलं सगळं टाकून द्यायचं त्याच्यामध्ये मसाला. आणि मग तयार आहे आपली पावभाजी. तिला उकळी घ्यायची आपल्याला 2-3. त्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकलं आहे बटर आणि हिरवी कोथिंबीर टाकली. मग तवा गरम करून त्याला लावलं बटर आणि मस्त पाव घेतले. त्याला थोडीशी पावभाजी लावून बटर गरम करून घेतलेत पाव. आणि मग शिवला दिलं आहे खायला. सर्वात पहिले काय असलं ना घरामध्ये शिवलाच नैवेद्य असतो पहिला. आणि मग शिव म्हणत होता मस्त झाली आहे भाजी. आणि मग स्वामीने त्याच्याकडे बघू, तिला वाटतंय मला का घालत नाही आजी, शिवला जीव घालते आहे. तर मग तेच शिव बोलत होती सोबत. तर असं होता आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.